गुगल मॅपवर विश्वास नव्हता, मला माझ्या आयफोनच्या मॅपवर जरासा विश्वास आहे. कुठल्या गावात येऊन पोहोचरावा आहे काय मी इच्छा होती बाबा रेड्डीला यायचं. आकाश असं समुद्रात आले भाऊ बऱ्यापैकी बघ की आकाश समुद्रात आला. आकाश समुद्र ब्लॉगर युट्यूबर. आय एम ऑल्सो युट्यूबर. टॉकिंग टू इंग्लिश इज व्हेरी रिस्पॉन्सिबल आणि व्हेरी इम्पॉसिबल. आयुष्यात मी हे झालोय खचलोय. तर फायनली वी आर ऑल डन. म्हणजे आठवड्यातलं सगळं टेन्शन बाजूला ठेवून, आयुष्यातलं सगळं टेन्शन बाजूला ठेवून आपण आता जायला लागलोय जे आपल्याला या दिवसात आजच्या दिवशी जे मेमोरीज मिळणार आहेत स्टे करण्यासाठी किंवा माइंड फ्रेश करण्यासाठी आपण आज जायला लागलोय बऱ्यापैकी. म्हणजे कसं असतंय की लोक आठवड्याचं सगळं हे करून विकेंडला फिरायला जातात, विकेंडच्या एंडला फिरायला जातात. कारण आमचं तसं नाही. आपण ट्रॅव्हलर आपण कवा फिरायला जाऊ शकतोय. कारण मागचं काही 2-3 महिने गेलं आपण जरासं ट्रॅव्हलिंग कमी केलंय. त्याचं काहीतरी कारण होतं आपलं पर्सनल. कारण आज आपण निघलोय सावंतवाडी साईडला. म्हणजे आपण जायला लागलोय रेड्डीपिटी साईडला. तुम्हाला समजेलच आपण आता पुढे जाणार आहे. तर स्टे विथ अस. बाय. तसं तर की नाही इथं येण्याचा प्लॅन मी मागचा 1 वर्ष बनवत होतो, पण तो दिवस म्हणजे बोलावा आज आलाच. तर बऱ्यापैकी आपण आंबोली घाटात एंटर झालोय. म्हणजे आता आपण पाटीगावशे बिवशे आंबोली सगळं सोडलंय. आपण आता आंबोली घाटात आत एंटर झालोय. पहिली गोष्ट म्हणजे आपण क्लिअर करूया, आपण आज जायलोय रेड्डीच्या गणपतीला. सावंतवाडीमध्ये थोडं काम आहे, सावंतवाडीमधलं थोडं काम करून आपण जाणार रेड्डीच्या गणपतीला. पण विषय झाला की आजचं वातावरण जरासं अनुकूलित नाही आहे. कारण आज ऊनच पडा नाही आहे. त्यामुळं काय म्हणते त्याला ते थंडी वाजायला आली पहिली गोष्ट म्हणजे. आणि तो फील येणं झालाय. पावसाचं वातावरण झालंय त्यामुळे जरासं मूड ऑफ आहे. कारण हाच टाइम आहे आपल्याला खंबीरपणे उभं राहण्याचा आणि ह्या मूडमध्ये सर्व्हाइव्ह करण्याचा. तर आता आंबोली घाटातनं आपण पुढचा प्रवास करणार आहे. चला. तर मागे आपण गेलतो तिलारीचा ब्लॉग अजून टाकला नाही. कारण कसं झालं, आम्ही जेव्हा तिलारीला गेलो तेव्हा पाऊस होता आणि ब्लॉग शूट केल्यानंतर आठवड्यात पाऊसच पडाय नाही. त्यामुळे तो ब्लॉग टाकला नाही मी. कारण तो जो ब्लॉग आहे तो त्या मोसम मध्ये पडणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तो ब्लॉग मी त्या टायमाला टाकाय नाही. कारण तो ब्लॉग लवकर येणार. म्हणजे हा ब्लॉग पडल्यानंतर तो ब्लॉग येईल. म्हणजे आता हा तुम्ही बघायला आलाय या एक थोड्या दिवसानंतर तो ब्लॉग येणार. म्हणजे थोडा पाऊस पडून देत, थोडा मोसम होऊन देत, भिजून देत, त्यानंतर आपण तो ब्लॉग टाकूया. ओके चला. तर आपण आलोय आंबोलीच्या वॉटरफॉलला. कारण आंबोलीच्या वॉटरफॉलला नाही पाणी आणि अभिवायचं झाला मूड ऑफ. बऱ्यापैकी आम्ही आमची ॲक्सेस घेऊन आलोय म्हणजे जाण्यासाठी. कारण पाणीच नाही आहे. पाणी नाही त्यामुळं व्हिडिओ करायची बी इच्छा होईना झाली. इच्छाचा विषयच नाही. मला त्या टाईप चिल्ली करायची होती की आपलं हे की दिस वॉटरफॉल इज जस्ट 50 किलोमीटर टू द कोल्हापूर. ह्या टाईपची रील करायची होती लोकेशनची. कारण पाणीच नाही तर कंटेंट दाखवणार काय. मग लोक म्हणणार अरे पाणीच नाही हे नाही ते नाही. मग मागच्या वर्षीचा कोणाला तरी व्हिडिओ बघून मला ते आता बहुतेक करावे लागेल. तर आम्ही समजा आता इकडे गेलो आणि पाऊस बी झाला तरी वॉटरफॉलला पाणी येऊ शकतो. इकडे जायला होय. आम्ही इकडे गेला पाऊस आला लगेच पाणी येऊ शकतंय. त्यामुळे येताना आम्ही व्हिडिओ करू शकतोय बऱ्यापैकी. तर ही ट्रिप होती, ही अनप्लॅन ट्रिप होती आमची आजची. रात्री आमचं काल दुपारी ठरलं नव्हतं. काल दुपारी ठरलं यायचं असं तसं. आणि अनप्लॅन ट्रिप आहे बऱ्यापैकी. इथनं आपल्याला सावंतवाडीचं काम करून रेड्डीकडे जायचं आहे. मग थोडा ब्लॉग हा त्या टाईपचा असणार. म्हणजे नॉर्मल तुम्हाला जे मी म्हणतो स्टोरी टेलिंग त्या टाईपचा नाही, त्या टाईपचा आहे. म्हणजे समजून घ्या त्या टाईपचा. ओके लेट्स बाय सी सावंतवाडी इन बॅक टू द जेवायचं डायरेक्ट जायचं रेड्डीच्या गणपतीला आणि पाया पडायचं दर्शन डायरेक्ट आजा बाय. रेड्डीच्या गणपतीला जायला की नाही पहिल्यांदा मला सावंतवाडीला पोहोचायचं होतं. बऱ्यापैकी सावंतवाडीमधनं एक 3-4 वाट आहेत. म्हणजे आपण आता जे थांबलो तिथनं ते काका सांगत होते की 3-4 वाट्यात आणि जवळ पडत आहे. जर मॅपला आपण जर चेक केलं की रेड्डी इथनं मला दाखवायला आले 45 किलोमीटर आणि एक दुसरी वाट आहे ती दाखवाले मला 35 किलोमीटर. तर इथल्या लोकलच्या मनानुसार एक इथनं जी काय म्हणतात त्याला एक जवळची वाट आहे. कारण ती आपल्याला मॅपला गावणार नाही. ती लोकांना विचारत जायला लागणार आणि ती आम्हाला सहजे गावणार नाही. त्यामुळे मी बेस्ट उपाय केला की उगाच त्या वाटेत जाऊन आपण कुठेतरी भटकण्यापेक्षा 35 किलोमीटरची जी आपल्याला वाट दिसाली जी आकेरी साईडनं जाते तारकर्ली बीचच्या जो रोड आहे त्या साईडनं आपण जायला लागलोय रेड्डीच्या गणपती साईडला बऱ्यापैकी. तर भेटू जर्नीमध्ये राहा. इंटरेस्टिंग ब्लॉग राहणार आहे त्यामुळं टिल वॉचिंग. गुगल मॅपवर विश्वास नव्हता. कारण मला माझ्या आयफोनच्या मॅपवर जरासा विश्वास आहे. कारण ऑफलाईनला सुद्धा मॅप आमचा चालतोय आणि आम्ही मेन रोड सोडून कुठला तरी भलताच रोड लागलाय काय त्या रोडला आम्ही आता जायला लागलोय बऱ्यापैकी. म्हणजे बघा की वळू नको जाऊया सरळ. हा रोड आम्हाला शिरोडा म्हणजे आपल्या कुठं जायला आपण रेड्डीच्या गणपतीला घेऊन जायला आहे. कारण गुगल मला आयफोन मॅपवर विश्वास आहे बऱ्यापैकी. आपण जाऊ शकतोय असं वाटायला मला. चुकलो तर काय परत यायचं. गाडी तर काढल्या आहे 3 फुल काय विषय नाही. चला बुम्बा. पाटीचं गाव होतं भावानो. त्या गाव आता मिस केलंय. कुठलं गाव आहे तळवडे. आपण होतो तळवड्यामध्ये. म्हणजे गावाचा व्ह्यू दाखवणार होतो. कारण मी मॅप बघालतो. कारण मॅपमध्ये जरा वाकडा तिकडे रोड होता. गावाचं दाखवायचं राहिलं आणि गावातनं पुढे आलोय. इथनं 13 किलोमीटर आपल्याला सरळ जायचं आहे. सरळ मार्ग पकडायचा आहे. आयुष्यात जो आपण
सरळ मार्गाने जातोय त्या मार्गाने आपल्याला आता 13 किलोमीटर जायचं आहे आणि तिथनं 13 किलोमीटर नंतर आपल्याला आयुष्यात आपलं वळण येणारी ती वळणं आपल्याला पुढे जाऊन फेस करायची आहेत. त्यामुळे स्टे ट्यून्ड भावानो, कारण जो व्ह्यू असणारा पुढचा खतरनाक असणारा वल्ला हबीबी व्ह्यू देखो कभी भी अभी देखो. चलो हॅलो, गाडी बघा CNGच्या EST पहिल्यांदा बघितली. गाडीचा आवाज जरा पण नाही रे. CNG गाडी आहे. कुठल्या गावात येऊन पोचरावा आहे काय माहित, कारण रोड खतरनाक आहेत काय सुद्धा म्हणा आणि मंदिर ठीक आहे प्रत्येक वेळी. हॅलो, फायनली रेड्डी मध्ये एंटर झालोय आणि जसं मी ती कमानी एंटर केली की नाही ते गाणं एक अरे गाड्या फास्ट आहेत ते गाणं एक म्हणजे आपलं पण असं मनात यायला लागलं, म्हणजे सूर निराग सो गणपती सूर निराग सो, म्हणजे कळू शकता फील 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 आल्यानंतरला ते गाणं आपल्या पूर्ण माझ्या तोंडात आलं आणि चालूच मी म्हणायला लागलोय मागची 15 मिनिटं. विषय कसा व्हायला शूट करता येणं झालं कारण माझ्या मोबाईलला मॅप लावला आहे. याच्या मोबाईलला जर मॅप लावला तर 4 तास त्या मॅप उघडण्यात जाईल, त्यामुळे माझ्या मोबाईलला मॅप लावला आहे मी. हे बघा 12 बळ आहे काय, त्यामुळे शूट करता येणं झालंय, त्यामुळे मॅपला कंटिन्यू लक्ष देऊया आणि डायरेक्ट मंदिराला भेटूया. चला गाडी पार्किंग करूया. 100 रुपयाला आपण 2 घेतलं. त्यात काय काय रे, नारळ 100 रुपये एवढं भावा. 100 रुपये म्हणजे काय एवढं बघ, केळी आहे त्यात, नारळ काय, अगरबत्ती आहे. आमच्याकडे 30 रुपये. तोंड बघा तोंड, तोंड बघा तोंड. चल डायरेक्ट पोहोचलोय. कसं जायचं इकडे खाली जायचं भावा. पार्किंग आपण इकडे केलंय आणि 100चे 2 आपण देवाला चढाव घेतलं. पहिली गोष्ट म्हणजे असं काय घ्यायला आवडत नाही मला, कारण देवाला मनापासून पाय पडले की देव मानतोय, कारण कुठं गेल्यानंतर पहिल्यांदा झालं त्यामुळे घ्यायला लागतं. बरोबर ना, गॉगल काढतो आता देवा ठिकाणी आलीस तू. आपण पोचलोय रेड्डीच्या गणपती जवळ. खूप वर्षांनी पोचलोय, म्हणजे मागं पण येणार होता, कारण आता आलोय. दर्शन घेतो पहिला, नंतर बोलूया. चला मन भरून दर्शन घेतो. बाय. खास तुम्हाला दर्शन घडवायचं म्हणून व्हिडिओ काढलाय, त्यामुळे जिथं असाल की नाही तिथनं दर्शन घ्या. वर्षाची इच्छा होती बाबा रेड्डीला यायचं. मागच्या टाइम तुला आलतो तुला याला म्हणलेलं, तिथनं फक्त किती किलोमीटर होतं, 30 किलोमीटर होतं. याला म्हटलं आलावा एवढ्या जाऊन या, खरं नाही म्हटलं, कारण आज काय म्हणतात त्याला ते अनप्लॅन्ड असते. जोपर्यंत देवाचा बोलावा येत नाही तोपर्यंत आपण काय तिकडे जाऊ शकत नाही, आणि आज बोलावा आला आणि आपण 100% आलो इथं. मन प्रसन्न झालं भावानं. काय विषय खतरनाक आहे. आणि आल्यानंतर सांगणार मला मंदिरात जरा बसणार थोडा वेळ आणि जाणार आम्ही बीच साईडला. तर पुढचा विषय पुढं सांग. बाय. गणपती बाप्पा मोरया. भावानं हे घ्यायचं म्हणतोय किचन आपल्या गाडीच्या. मी मम्मीचं लावलं, किचन जरा दाखवते गाडीचं. हे मॉमचं लावलेलं आहे आठवड्याच्या बाजारात आजऱ्याच्या. हे जर आता घेऊया म्हणावलं. केदारनाथचं घेतलेलं कारण ते कुठं पडलं, ती चावीच कुठं पडली, आणि तिथे एक आहे ती एक आपल्याला घ्यायचं आहे, हातात घालायचं. दादा हे कसं आहे? पण हे घेतलंय पांढरा कलरचा, आणि हे किचन घेतलंय. कॅमेरा लावून करू चावी किचनला. किचनला काय घ्यायचं लक्षात तर येणं काय घ्यायचं. हे सगळं आहे आपल्याला भावने. हे कोण वापरत पण नाही. जयपूर जिमॉलॉजिकल लॅब रुद्राक्ष माळ. ओरिजिनल असते काय माहीत नाही, असणार ओरिजिनल ते नाही. किती रुपये आहे, प्राईस काय लिहाय तर त्यांच्याकडे मग त्यांना माहीत असणार प्राईसीची. ते 2 जण बसतात बाबा. ही फॉरेनर आहेत आणि ही बहुतेक युट्यूबर आहेत, तर हे माईक बी काय घेऊन आल्यात. इंग्लिश बोललो असतो, कारण माझी इंग्लिश ऐकून पळून जाणार, त्यामुळे इंग्लिश बोलत नाही मी. राहून दे. झालं फिरून येतं आमचं आता आपण जाणार आहे बीचला. बऱ्यापैकी दर्शन खतरनाक झाले. बसलोय बिंदिरात. कुठनं वाट आहे काय माहीत नाही. ह्या साईडनं वाट आहे की या साईडनं वाट आहे. डायरेक्ट जाऊया बीचवरती. चला आता आपण जायला आलो या बीचवर. मंदिरासमोरच बीच आहे. इथनं मला असला व्ह्यू दिसायला की नाही, म्हणजे आकाश असं समुद्रात आले भावानं बऱ्यापैकी की नाही. बघ की आकाश समुद्रात आला. आकाश समुद्रात. वेट सिनेमॅटिक. ही जाळ्या बघा, या जाळ्यातनं मासा पकडतात ना रे, माशांच्या जाळ्या. घट्ट असणार ना वाईट भावा. हे बघा वाईट घट्ट आहे, तुटत नाहीत, काय बी होऊन देत. खतरनाक विषय असतोय. मासा याच्यातनं जोरात बघायला. आणि समोर आहे आपल्या कुठला रेड्डी बीच, रेड्डी समुद्र किनारा. विषय एंड टॉपचा बंडा. गोव्याच्या बीच सारखी वाळू नाही, काळी वाळू आहे, कारण फील आहे. फील खूप मजा आहे. कुठला बी असो, म्हणजे आता गोव्याच्या बीच सारखी जर इथं पिवळी वाळू नसली, कारण फील खूप इम्पॉर्टंट आहे आणि फील खतरनाक आहे. आणि पाणी भावून वाढाले. तुम्ही जर भावानो तुम्हाला जर बीचची मजा बघायची असेल की नाही, प्रॉपर बीचची मजा, तर आपण 2 वर्ष झाली गोव्याला गेलतो. त्याचा ब्लॉग आपण एक केला आहे, तो डिस्क्रिप्शन लिंक असतो, तो जाऊन 100% बघा. मज्जा येणार, म्हणजे मज्जा येणार, खतरनाक मजा येणार. फक्त विषय असा की जराशी जुनी ब्लॉगिंग आहे, त्यामुळे जरासं तुम्हाला तो फील येणार, कारण फील घ्या इम्पॉर्टंट आहे. नाही भावानो लय भारी वाटायला, मज्जा आली. फील 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 ही जराशी वाळू की नाही, जराशी वेगळी आहे की नाही.
त्या टाईपची वाळू जरा वेगळ्या चिरा आहेत पूर्ण साईडला. कारण आणि थोडं जरासं दगडा एरिया तिथं फोटोज व्हिडिओ जरा काढून आपण थोडे आणि निघू आपल्या वाडेस जाण्यासाठी. चला फॉरेनर भाऊन इकडे यायला लागलं काय तर विषय कसा व्हायला माहिती आहे. जर माझं तिने इंग्लिश ऐकलेली तर भावानू तिने मराठी बोलायला चालू करतील. तर इंग्लिश विसरून झालेली आहे असं माझं इंग्लिश आहे. तर मला त्यांना त्यांच्याशी जरासं कॉन्टॅक्ट करायची इच्छा व्हायला कारण तिने बी यूट्यूबवर जसं वाटायला आलं आहे. आता ते आपलं डिजिटेकचा एक ट्रायपॉड आहे त्या टाईपचं त्यांनी शूटिंग करायला लागलं. मग त्यांना जरासं आपल्या चॅनलमध्ये घेऊया जरा असं वाटायला लागलं या. कारण टॉकिंग टू इंग्लिश इज व्हेरी रिस्पॉन्सिबल आणि व्हेरी इम्पॉसिबल ॲट दिस पॉईंट ऑफ दिस गणपती रेड्डी गणपतीपुळे. ओके, जय हिंद जय महाराष्ट्र. ट्राय करूया. हा इथनं सरळ जो आमचा प्लॅन असणार आहे तो असणार आहे प्लॅन डायरेक्ट आमचा आता याच्या कोलगाववरनं डायरेक्ट प्लॅन आग्रा असणार आहे. कारण मध्ये कुठेही स्टॉप बीप काय घ्यायचं नाही आहे. कारण कसं आहे की आपल्याला लवकरात लवकर आपल्याला आमच्या गावी पोचायचं आहे आणि तिथनं पुढचा विषय करायचा. कारण इथनं आपल्याला आंबोली घाट हे सगळं करून जायला लागणार आहे. त्यामुळे ते सगळं करून आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळे लवकरात गेलं बरं. आंबोली घाटात जरा दरड कोसायला लागल्यात, गहू रेडे यायला लागल्यात. त्यामुळे लवकरात लवकर आपण पोचूया हीच देवाचरणी प्रार्थना करूया. आणि आजचं दर्शन आपलं सक्सेसफुल झालंय. दुसरी इच्छा होती ती इच्छा कंप्लीट झाली आहे. आणि बाकी आपले ब्लॉग येत राहतील. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेल आयकॉन ऑन ठेवा. बाय. थांबा अजून व्हिडिओ संपाय नाही, या पुढचा विषय बघून जावा. तो आज करके रहेंगे लेकिन मेरे को धडधड हो रहा है फिलहाल इधर, इसलिए बातचीत तो करके रहेंगे अभी इधर. काय बी म्हणते चालती गेली चालतील पण करून राहणारच. जरा थांबा वेट अँड वॉच. का समजायला नको नको तिथं जाऊन मी बोलतो कारण मला इथं काम बोलावं ना झालं. म्हणजे इंग्लिश म्हणजे असं नाही की मी इंग्लिश बोलू शकत नाही. आय एम गुड इन इंग्लिश बट ॲट दिस पॉईंट काय असतं ते होईना झालं माझ्याकडनं. होणार वेट होणार. ब्लॉगर युट्यूबर. आय एम ऑल्सो युट्यूबर. Good. व्हॉट इज युअर नेम चॅनल नेम? You can ask her. I don't remember. ओके कलीग युअर Yeah, Friend. you can ask. ओके थैंक यू. अब अभी जो बातचीत की है मैंने वो क्या था आई शपथ काय केलं मी आज. वेट I go for her and asking her YouTube channel name and my channel and subscribe to दोघांचं चॅनल. चला आयुष्यात मी हे झालोय खचलोय काय म्हणतात त्याला ते अनसक्सेसफुल झालोय मी. लक्षात ठेवा आज मी बोलू शकलो नाही. हे दुःख आहे मला, रडू यायला लागले. आज मी बोलू शकलो नाही. लक्षात ठेवा आज मी एक अनसक्सेसफुल युट्यूबर ठरलोय. म्हणजे पोरींपाटनं बोलण्यात जरा आम्ही जरा हेच आहे काय म्हणतात त्याला ते कमीच आहे. पोरींशी बोलण्या मिळाला जरा आम्ही इकडे तिकडे विषय म्हणून त्याशी बोलाय. मित्र त्या भावाकडे गेलो त्याच्या इंग्लिश मारलं कारण त्या लेडीजकडे मला जायला येणं झालंय आणि ती आता तिथं खडं उचला लागली. तिला इकडे म्हणत इकडे बी येणं झाले. तर आज एक युट्यूबर म्हणून मी खचलोय लक्षात ठेवा. कारण ही रिस्पॉन्सिबिलिटी आणि हे जे आता आपण करणार होतो जे धाडस ते आपण नेक्स्ट कधीतरी करू गोव्यात गेल्यावर. आणि हे मी केलंय. तुम्हाला बघायला असेल तर तुम्ही जाऊन युट्यूबला बघू शकताय. आता कंटिन्युअस ब्लॉग नसल्यामुळे जरा बोलायला अवघड व्हायला लागलं या. कारण होणार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. Jai Maharashtra. हां Jai Maharashtra. काय जय महाराष्ट्र. ओके बाय सी यू गाइज लेटर दिस सबस्क्राईब माय चॅनल अँड प्लीज इंग्लिश आपलं इथलं इंग्लिश प्लीज बेल आयकन प्रेस. प्लीज बेल आयकन प्रेस ब्रदर्स अँड सिस्टर्स देअर सिस्टर्स. बाय.